डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रेरणास्रोत होते. पण आपण या त्यांच्या 3 प्रेरणास्त्रोतांकडून काय शिकवण घेतली पाहिजे किंवा आपण काय शिकलं पाहिजे, हा मला वाटतं त्यातला एक प्रश्न मी तुमच्याशी समराईज पद्धतीने विचारू इच्छितो सर. हम्म, हम्म. बुद्धांकडून आपल्याला काय शिकता येईल तर बुद्धांनी त्या वेळच्या परिस्थितीला प्रश्न विचार की म्हणजे हे चूक आहे, हे बरोबर आहे. आणि त्यांनी त्याला क्वेश्चन केलं ह्या चुकीच्या गोष्टींना की हे असं अयोग्य आहे. म्हणजे तेच कबीरांनी केले आणि तेच महात्मा फुलेंनी केले. क्वेश्चन करणं, चुकीच्या गोष्टीला विचारणं की हे हे चूक आहे, हे आपल्याला सगळ्यात महत्वाची गोष्ट शिकता येऊ शकेल. कारण आज असा प्रश्न विचारणारी माणसं आवश्यक आहेत. आपल्या समाजाला जर आपल्याला पुढे न्यायचं असेल तर हे प्रश्न विचारणं खूप महत्वाचं आहे. दुसरी गोष्ट ह्या तिघांमध्ये पण एक आहे की चिकित्सा, म्हणजे चिकित्सक विचार केला पाहिजे, म्हणजे सतसत विवेक बुद्धीनं विचार केला पाहिजे. ही सतसत विवेक बुद्धी आपल्यासाठी महत्वाची वाटते मला. ह्या तिघांच्याही विचारातून, वर्तनातून आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की विचार आणि वर्तन याच्यात कुठंच त्यांच्यामध्ये असा भेद दिसत नाही. त्याच्यामुळे यांनी तिघांनी पण जो विचार केला, जो विचार मांडला, तो त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांनी जपला पण, आणि त्याची त्यांनी किंमत पण चुकवली. आणि पण तो मात्र आयुष्यभर त्यांनी जपला. हे सोपं नव्हतं, म्हणजे बुद्धांना सुद्धा त्या काळामध्ये वेगळ्या गोष्टीची प्रस्थापना करत. आपण जर बघितलं ना तर गौतम बुद्ध हे राजाच होते ना, पण सर्वसंग परित्याग केला, म्हणजे सगळ्या सुखासीन गोष्टींचा त्याग केला. आणि लोकांसाठी आपल्याला काहीतरी करायचंय, म्हणजे दुःख पाहिलं आणि मला हे दुःख मुक्ती करायची आहे एका परिस्थितीमध्ये, हा विचार त्यांनी मांडला. मग दुःख आहे जगात, सगळ्यांना दुःख आहे. बघा किती खूप छान विचार दिलेत. प्रेरणादायी म्हणजे काय आहे ते म्हणतात की दुःख खूप आहे, म्हणजे हे दुःख ओळखता आलं पाहिजे. म्हणजे त्यांचा जर आपण अष्टांग मार्ग बघितला, बुद्धांनी सांगितलेला होता, तर त्यात आपल्याला लक्षात येतं की दुःख आहे आणि दुःखाचं कारण पण आहे. आणि जर दुःखाचं कारण आपण समजून घेतलं तर मग आपण दुःख मुक्तीच्या दिशेनं जाता येतं आपल्याला. हा त्यांच्या विचारांचा गाभा होता. म्हणजे आपण आज दुःख आहे मला म्हणून निराश होता कामा नये. आजच्या परिस्थितीत जर हा विचार करायचा म्हटलं तर मग विद्यार्थी असतील, पालक असतील, ऐकणारे हा पॉडकास्ट, किंवा आणखी कोणी लोक असतील, तर दुःख प्रत्येकालाच असणार आहे ना. म्हणजे दुःख काय म्हणूया त्याला की सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वता एवढे.